पैशांच्या वादातून मजुरावर गोळीबार, बिलाडी शिवारातील घटना, शेतकऱ्यावर गुन्हा दाखल। उधारीचे पैसे परत दिले नाहीत तसेच शेतातील मजुरीचे काम सोडल्याच्या कारणावरून एकाने मजुरावर बंदुकीने गोळी मारून जखमी केल्याची घटना बिलाडी शिवारात घडली असून गोळीबार प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जखमी मजुरावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी केले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे। नंदुरबार शिवाराला लागून असलेल्या बिलाडी शिवारात पप्पू उर्फ संजय आनंदा वाघ माडी राहणार माडीवाडा नंदुरबार यांचे शेत आहे। या शेतात संजय मनसाराम ठाकरे राहणार एकतानगर नंदुरबार हा मजुरीचे काम करतो। काल दुपारी 1 वाजेच्या सुमारास बिलाडी शिवारातील शेतात संजय ठाकरे याने संजय माडी यांच्याकडून घेतलेले उधारीचे पैसे परत दिले नाहीत तसेच शेतातील मजुरीचे काम सोडले या कारणावरून वाद झाला। वादातून संजय आनंदा वाघ याने हातातील बंदुकीने संजय ठाकरे याच्या कानाजवळ बंदुकीची गोळी मारली। यात संजय ठाकरे जखमी झाला। त्यानंतर त्याला खाली पाडून त्याच्यावर बंदूक रोखत तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। जखमी झालेल्या संजय ठाकरे याला तात्काळ उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भामरे यांनी भेट दिली। घटनास्थळावरून गोळीचे कव्हर मिळून आले आहे। संजय मनसाराम ठाकरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पप्पू उर्फ संजय आनंदा वाघ माडी राहणार माडीवाडा नंदुरबार याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109-351-2 सह अजाज अत्याचार प्रतिबंधित अधिनियम 3(2) VA सह शस्त्र अधिनियम कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार करीत आहेत। आरोपीवर कडक कारवाई करणार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप। पैशाच्या वादातून गोळीबार झाला असून संशयितावर कडक कारवाई केली जाणार आहे। नंदुरबार शहरातील जनतेने कुठल्याही अफवांना बळी पडू नये किंवा अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले आहे। लाला चव्हाण, प्रतिनिधी। नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोळीबाराची घटना झाली। अशा प्रकारे कंट्रोलला आणि पोलीस स्टेशनला कॉल आल्यावरून मी इथे व्हिजिटला आलेली आहे। ही जागा जी आहे ही नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते आणि गोळीबाराची घटना झाल्याचे पुरावे इथे मिळत आहेत। प्रायमा फेसी जी काही माहिती मिळालेली आहे त्यावरून आर्थिक संबंधातून आणि आपापसातील व्यवहारातून ही घटना झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। आपला पोलीस तपास सुरू आहे। विक्टिम जो आहे त्याचं स्टेटमेंट सुरू आहे आणि त्यानुसार जी काही कायदेशीर कार्यवाही करणं पुढे आवश्यक आहे ती कार्यवाही आपण करत आहोत। माझं नंदुरबारच्या सर्व नागरिकांना निवेदन आहे, आवाहन आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। कायदेशीर कार्यवाही सुरू आहे आणि आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त आपण कडक कारवाई करत आहोत। उद्या ईद आहे, ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही अफवा पसरवू नयेत आणि नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असं मी सर्वांना आवाहन करते।